नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बकरीद दरम्यान शहरात झालेल्या अवैध गोवंश कत्तलीच्या निषेधार्थ हिंदू गोरक्षक समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करीत धुळ्यातील 2 घरफोडींच्या गुन्ह्याची केली उकल। शिंदखेडा शहरात पावसाळ्यापूर्वी नाला सफाईच्या कामास नगराध्यक्ष कलावती माळे यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। रावेर शिवारातील गट नंबर 80 मधील धनगरवाडी येथील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी वाल्मिक महानोर व जगदीश महानोर यांची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी। आणि हिंगोली बुद्रुक येथील गायरान जमिनीवरील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। बकरीद दरम्यान शहरात झालेल्या अवैध गोवंश कत्तलीच्या निषेधार्थ बुधवारी हिंदू गोरक्षक समितीतर्फे शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। धुळे जिल्ह्यातील सर्व अवैध कत्तलखाने बुलडोजर लावून जमीनदोस्त करावेत। बकरीदच्या काळात झालेल्या कथित अवैध गोवंश कत्तली प्रकरणी जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागण्यांसाठी हिंदू गोरक्षक समितीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। शहरातील मनोर चित्रपटगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ करण्यात आला। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर हिंदू गोरक्षक समितीतर्फे प्रशासनास निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की बकरीद निमित्त महाराष्ट्र राज्यात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी विशेष निर्देश पारित केले होते, तरीही धुळे शहरात झालेल्या अवैध गोवंशाच्या कत्तलीच्या विरोधात धुळे शहरातील गोरक्षक अनेक वर्षापासून संघर्ष करीत आहेत। दिनांक 27 मे, 28 मे, 29 मे 2026 या 3 दिवसात धुळे शहरात गोवंशाची झालेली अवैध कत्तलीचे अवशेष धुळे महानगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या सरकारी वाहनांमध्ये घेऊन जात असतानाचे व्हिडिओ चित्रीकरण व फोटो विकास गोंसाळे यांनी केले होते व या अवैध कत्तलीच्या विरोधात संबंधितांवर गुन्हे दाखल करावे म्हणून ते आमरण उपोषण करीत होते। असे असतानाही निर्दिष्ट पोलीस प्रशासनाने या संदर्भात कुठलीही कारवाई केलेली नाही। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व राज्याचे गृह विभागाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी गोवंश कत्तलीच्या विरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिलेले असताना गृह विभागाकडूनच या सर्व कृतीवर डोळे झाकल्याचे खुलेआम प्रदर्शन होत आहे। पोलीस दलाच्या देखरेखीतच गोवंश कत्तलीचे अवशेष यांची वाहतूक होताना शहराने बघितली। या विरोधात हिंदू गोरक्षक समितीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला आहे। निवेदनात धुळे जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने बुलडोजर लावून जमीनदोस्त करण्यात यावे, बकरीद निमित्त झालेल्या अवैध गोवंश कत्तलीच्या कसाई गुन्हेगारांवर कठोर गुन्हा दाखल करावा, बकरीद निमित्त झालेल्या अवैध गोवंश कत्तलीचे अवशेष धुळे महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणा वापरून त्यांची विल्हेवाट लावण्याचा आदेश देणारे धुळे महानगरपालिकेचे आयुक्तांवर गुन्हा दाखल करावा, गोरक्षकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। मोर्चात हिंदू गोरक्षक समितीचे अजय शर्मा, उमेश चौधरी, जयंत वानखेडकर, प्रदीप जाधव, डॉक्टर योगेश पाटील, निलेश रुनवाल, योगीराज मराठे, प्रकाश पोळ, राजेंद्र चांदवडे, रोहित विभांडे, प्रकाश माधवानी, अतुल सोनवणे, संजय वाल्ले, नगरसेवक धीरज कलंत्री, योगेश मराठे, मयूर कुलकर्णी, संदीप चौधरी, सूरज भावसार, पंकज भारसकर, बंटी सोनवणे, सागर निकम, प्रवीण परदेशी, प्रभा परदेशी, नीलू जोगे, किरण आगलावे, हर्षल परदेशी, सिद्धार्थ करणकाळ, राजेंद्र खंडेलवाल, प्रितेश अग्रवाल, नितीन गोमसाळे, मनोज घोडके, दिनेश बागोल, निलेश पाटील, शरद गोसावी, देवेंद्र गायकवाड यांच्यासह पंथी समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। या विषयामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि गोरक्षक धुळे शहर आणि जिल्ह्यामध्ये अविरतपणे आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करीत आहे। या वर्षी पहिल्यांदा असं झालं की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह विभागाचा कारभार आहे त्यांनी बकरी ईद निमित्त गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी कडक निर्बंध लागू केले आणि एक विशेष GR पारित केला होता। त्या GRची धूळधाण करत, पायमल्ली करत धुळ्यातील मनपा प्रशासनाने गो हत्या झालेल्या ठिकाणून गो तस्करी आणि गो हत्येचे अवशेष विल्हेवाट लावण्याचं काम मनपा प्रशासनातील सर्व ताकद आणि यंत्रणा वापरून केलं। याचं चित्रीकरण विकास गोमसाळे या गोरक्षकाने केलं आणि त्यामुळे सर्व प्रशासनाची झोप उडून गेलेली आहे। यामुळे सर्व हिंदू समाज एकत्र झालेला आहे आणि संबंधित प्रशासन आणि त्याचे प्रमुख महापालिका आयुक्त यांच्यावर कठोर निलंबनाची कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आणि गोरक्षकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या आणि ईद निमित्त झालेली गोहत्या जिथून तुम्ही ते अवशेष गोळा केले तिथे कसून चौकशी करून गृह विभागाने, पोलीस विभागाने कसायांवर गुन्हा दाखल करावा
आणि योग्य ती कारवाई करावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत धुळ्यातील 2 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली असून 3 सराईत गुन्हेगारांना जेरबंद करीत त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने व दुचाकी असा 1,14,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाने कारवाई करीत धुळ्यातील 2 घरफोडींच्या गुन्ह्याची उकल केली असून 3 सराईत गुन्हेगारांना जेरबंद करीत त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने व दुचाकी असा 1,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की देवपूर वलवाडी शिवारातील अक्षय कॉलनीत अमोल देवीदास पाटील यांच्या घरातून सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबवले होते. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत समांतर तपास सुरू असताना पोलिसांनी सलमान जावेद खान वय 18, अफ्ताब शरीफ शेख उर्फ अप्पू वय 26, हरीश उर्फ सनी कैलास चौधरी वय 23 सर्व राहणार विटाभट्टी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी अक्षय कॉलनीतील चोरीची कबुली देत चोरलेला ऐवज परत केला. शिवाय श्री गुरु कॉलनी येथेही चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. हे तिघे चोरटे ताब्यात आल्याने पश्चिम देवपूर पोलिसात दाखल 2 गुन्ह्यांची उकल झाली. तिघे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, प्रकाश सोनार, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, संतोष हिरे, आशिष कुमार वानखेडे, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, विवेक वाघमोडे, अमोल पाटील, अमोल जाधव, कैलास महाजन आदींनी केली. शिंदखेडा नगरपंचायतीच्या वतीने शहरात पावसाळ्यापूर्वी नाला सफाईच्या कामास नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली. शिंदखेडा नगरपंचायतीच्या वतीने शहरात पावसाळ्यापूर्वी नाला सफाईच्या कामास नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या हस्ते SSVPS महाविद्यालयाच्या परिसरात श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाई JCB यंत्राद्वारे तसेच अडथळ्या जागी मनुष्यबळाचा वापर करून करण्यात येणार आहे. या प्रसंगी नगरसेवक अर्जुन भिल, प्राध्यापक दीपक माळी, नगरसेविका पुष्पा सोनवणे, नगरसेवक प्रतिनिधी राहुल पाटोळे, राहुल सोनवणे, नगरसेवक सुयोग बदाने, अर्जुन मंगळे, सागर माळी, नगरपंचायत अभियंता विपुल साळुंके यांच्या कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुयोग बदाने यांच्या व्यतिरिक्त भाजपचे सर्व विषय समितीचे सभापती अनुपस्थित होते. शिंदखेडा नगरपंचायतीच्या वतीने आज सन 2026-27 या वार्षिक आर्थिक वर्षामध्ये नगरपंचायतीने नाले सफाईची मोहीम हाती घेतली असून नाले सफाई आता JCBद्वारे SSVPS कॉलेजपासून तर वरुड रस्त्यापर्यंत जी पूर्ण केली जाणार आहे. ज्या भागामध्ये नाले सफाई JCBद्वारे करणे अशक्य होणार तिथे JCBचे छोटी बकेट लावून सुद्धा काम केले जाईल व ज्या भागामध्ये JCBद्वारे सुद्धा काम होणे अशक्य होईल अशा भागामध्ये आपण मजूर लावून आपण गाळ उपसणी केली जाईल जेणेकरून पाण्याची जो निचरा होणार आहे व योग्य पद्धतीने होईल व त्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे नगरपंचायतीमार्फत जाहीर आवाहन करण्यात येते. धुळे तालुक्यातील रावेर शिवारातील गट नंबर 80 मधील धनगरवाडी येथील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी वाल्मिक महानोर व जगदीश महानोर यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी धनगरवाडी येथील रहिवाशांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे तालुक्यातील रावेर शिवारातील गट नंबर 80 मधील धनगरवाडी येथील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी वाल्मिक महानोर व जगदीश महानोर यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी धनगरवाडी येथील रहिवाशांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आम्ही धनगरवाडी रावेर येथील ग्रामस्थ असून रावेर येथील गट नंबर 80 मध्ये आमची रहिवास वस्ती व शेतजमीन आहे. सदरील गट नंबर 80 हा सरकारी असून सदरील गटामधून शासनाद्वारे आम्हाला शेतजमीन वाटप करण्यात आलेली असून सदर जमिनीवर आम्ही शेती व्यवसाय करून आमचा उदरनिर्वाह करीत आहोत. सदरील गट नंबर 80 मध्ये सर्रासपणे अवैधपणे गौण खनिजाचे उत्खनन केले जात आहे. अवैध गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांना आम्ही वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न करून देखील त्यांनी अवैध उत्खनन सुरूच ठेवले आहे. तसेच त्यांनी आम्हा सर्व ग्रामस्थांना जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे. सदरील बेकायदेशीर प्रकाराबाबत आम्ही वारंवार महसूल प्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. तरी देखील महसूल प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई अद्याप पावितो करण्यात आलेली नाही. तसेच ग्रामपंचायतीला वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी करून देखील ग्रामपंचायतीने कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही. उलट पक्षी ग्रामपंचायत देखील सदरील अवैध गौण खनिज उत्खननात सहभागी असल्याचे दिसून येत आहे. महसूल प्रशासनाकडून कारवाई करणे अभिप्रेत असताना देखील उलट पक्षी महसूल प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सदरील गावगुंडांसोबत अभद्र युती असून सदरील महसूल प्रशासन अवैध उत्खनन करणारे जगदीश महानोर यांना पाठीशी घालून त्यांना सहकार्य करीत आहेत. म्हणून तात्काळ महसूल प्रशासनास आदेशित करून मौजे रावेर शिवारातील गट नंबर 80 मधील धनगरवाडी वस्तीच्या आजूबाजूच्या परिसराचा ETS प्रणालीद्वारे मोजमाप करून तसेच पंचनामा करून अवैध उत्खनन करणारे महानोर बंधू यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सदरील पंचनामा करताना
सदरील तक्रारी निवेदनावर सह्या करणारे सर्व ग्रामस्थांना त्यांची बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी व ग्रामस्थांच्या समक्ष पंचनामा करण्यात यावा। मौजे रावेर येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामदक्षता समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। तसेच ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 29(1) प्रमाणे तात्काळ कारवाई करण्यात यावी। अवैध गोन खनिज उत्खनन करणारे सर्व गैर अर्जदारांकडून आम्हा ग्रामस्थांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। सदरील गावगुंड हे खुनशी व गुंड प्रवृत्तीचे आहेत। त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असून त्यांच्यापासून तात्काळ आम्हाला संरक्षण देण्यात यावे। रावेर येथील गट नंबर 80 मधील धनगरवाडी वस्तीच्या आजूबाजूच्या परिसराची सखोल चौकशी करून पंचनामा करण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी किसन गोमकर, सीताराम मारनर, वसंत गोमकर, सुखदेव वाघमोडे, विठ्ठल थोरात, काशीनाथ वाघमोडे, रमेश मारनर, अनिल गोयकर, बंसीलाल थोरात, वाल्मिक वाघमोडे, दीपक मारनर, शिवाजी थोरात, दगाजी गोयकर, देवीदास मारनर, राजू मारनर, किसन मारनर, सोमा मारनर, रमेश मारनर, रामदास मारनर, पिंटू थोरात, मधुकर थोरात, गोकुळ गोयकर आदी उपस्थित होते। रावेर धनगरवाडी इथे राहतो। तिथं बऱ्याच दिवसापासून खोदकाम चालू आहे, अवैध परमान चालू आहे। आम्ही भरपूर ठिकाणी गेलो, त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, ते आम्हाला जीव मारण्याची धमकी देत आहे। आम्ही सगळ्या ठिकाणी महसूलच्या ठिकाणी अर्ज टाकला, प्रांतला अर्ज दिला, आपल्या तालुका पोलीस स्टेशनला अर्ज दिला, तर 8 दिवस झाले अजून कोणीच आमचं मनावर घेत नाही। आम्ही परत आता कलेक्टर मॅडमकडे आलो आहे। त्यांनी जर आमचा अर्ज स्वीकारला नाही तर आम्ही बसायची तयारी आहे। आमची सगळ्या मेंढ्या घेऊन आम्ही इथे याची तयारी आहे। आज जर यांनी आमचं मनावर नाही घेतलं तर आम्ही मोठ्या उपोषणाला बसलो राहणार। आमच्या ज्या मेंढ्या बकऱ्या आम्ही त्यांना भरपूर सांगितलं ते आमच्या काही मनावर घेत नाही। आता प्रशासनाने एकच कारवाई करावी, त्यांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। ते आम्हाला जीव मारण्याची धमकी देतात, आम्ही त्यांना सांगायला जातो। त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही केले तर आम्ही येत्या काही दिवसात, काही तासात बी इथं आमच्या जे मेंढ्या आहे, जे बकरी आहे, ते सगळे घेऊन इथं आम्ही मूक मोर्चा काढून आमरण उपोषणाला बसू, ही आमची तयारी। शिरपूर तालुक्यातील हिंगोली बुद्रुक येथील गायरान जमिनीवर प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा अथवा प्रभावित आदिवासी बांधवांना पर्यायी जमीन देऊन पुनर्वसन करावे या मागणीसाठी शिरपूर फ्रंट पुरस्कृत जनसंघर्ष यात्रातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। शिरपूर तालुक्यातील हिंगोली बुद्रुक येथील गायरान जमिनीवरील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करावा किंवा प्रकल्प रद्द करणे शक्य नसल्यास प्रभावित आदिवासी बांधवांना सुरक्षित ठिकाणी पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी शिरपूर फर्स्ट पुरस्कृत जनसंघर्ष यात्रातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की शिरपूर तालुक्यातील हिंगोली बुद्रुक येथील गायरान जमिनीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सदर गायरान जमीन ही अनेक वर्षापासून गावातील आदिवासी भिल समाजाच्या उपजीविकेचा व वापराचा आधार राहिलेली आहे। या परिसरात आदिवासी बांधवांची वस्ती असून त्यांचे जीवनमान, जनावरे व दैनंदिन गरजा या जमिनीशी निगडीत आहे। सन 2006 मध्ये अरुणावती व तापी नदीला आलेल्या पुरामुळे हिंगोली येथील आदिवासी भिलाटी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते। या नैसर्गिक आपत्तीत अनेक आदिवासी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते। सदर वस्ती आजही पाणबुडीत क्षेत्रात येत असल्याने या समाजाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। अशा परिस्थितीत गावातील गायरान जमीन सौर प्रकल्पासाठी वापरण्यात आल्यास आदिवासी बांधवांच्या उपजीविकेवर व भविष्यातील पुनर्वसनाच्या शक्यतांवर विपरीत परिणाम होणार आहे। तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या भावना व आक्षेप विचारात न घेता हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। म्हणून हिंगोली बुद्रुक येथील गायरान जमिनीवरील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करावा किंवा प्रकल्प रद्द करणे शक्य नसल्यास प्रभावित आदिवासी बांधवांना सुरक्षित ठिकाणी पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्यात यावी। आदिवासी वस्ती पाणबुडीत क्षेत्रात येत असल्याने कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत विशेष योजना राबवण्यात यावी। सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या। यावेळी पार्थ राजपूत, मनोज पावरा, सूरज भिल, अजय भिल आदी उपस्थित होते। हिंगोली बुद्रुक येथे मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत तो प्रकल्प प्रस्तावित आहे। तर त्या हिंगोली गावातील जे काही भिल समाजातील लोक आहेत त्या लोकांना राहण्यासाठी जागा नाही, त्यांना स्मशानभूमीसाठी असेल किंवा त्यांच्या सामाजिक कार्यासाठी जागा नाही। आणि असे असताना त्याचप्रमाणे हिंगोली बुद्रुक गावाचे ग्रामसभेचा असा ठराव आहे की सदर प्रकल्पाला आमचा विरोध आहे। ग्रामसभेचा ठराव असताना देखील सदर प्रकल्प हा प्रगतीपथात आहे। तर त्या प्रकल्पाला विरोध म्हणून आता भिल समाजातील लोकांना घरासाठी जागा, सामाजिक कार्यासाठी जागा, तर ती जागा आम्हाला द्यावी किंवा त्याऐवजी आम्हाला दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी अशी आमची मागणी आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर।
बकरीद दरम्यान शहरात झालेल्या अवैध गोवंश कत्तलीच्या निषेधार्थ हिंदू गोरक्षक समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करीत धुळ्यातील 2 घरफोडींच्या गुन्ह्याची केली उकल। शिंदखेडा शहरात पावसाळ्यापूर्वी नाला सफाईच्या कामास नगराध्यक्ष कलावती माळे यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। रावेर शिवारातील गट नंबर 80 मधील धनगरवाडी येथील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी वाल्मिक महानोर व जगदीश महानोर यांची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी। आणि हिंगोली बुद्रुक येथील गायरान जमिनीवरील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।